नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी पूनम तुमचं खूप सारं स्वागत करतो. तर आज आहे आमचा साफसफाईचा दिवस. सुट्टीला आलं की पहिलं काम तेच असतं. कारण की आता कसं होतं, एकदा इतक्या दिवसाने येतो आणि आता जास्त आई-पप्पांना काम होत नाही. त्यामुळे मग घरी आलं की हेच काम असतं. थोडंफार सफाई करावीच लागते. तर आम्ही आता रिसेंटलीच 1-2 महिने झाले सोलर बसवून घेतलाय. तर त्याची आज सकाळ सकाळी म्हटलं पहिला अंघोळीच्या आधी सगळी सफाई करून घेऊ. सोलर पण धुवायचा होता आणि टेरेस म्हणा आणि हे जे पुढे ग्रिल वगैरे पत्रे बसवले होते ते सगळे आज धुवून घ्यायचे होते. जसं तुम्ही बघू शकता टेरेस पण खूप घाण झालेला. कसं आहे कारण इथे आजूबाजूला आता कन्स्ट्रक्शन चालू आहे त्यामुळे धूळ माती भरपूर उडते त्यामुळे लगेच एका दिवसातच घाण होतं. त्यामुळे थोडं आम्ही टेरेस पण धुवून घेतलं. तर सफाई सफाई चालू होती तर आमची पण दोघांची मस्ती चालू झाली. ह्याने पहिला मला भिजवलेलं म्हणून मग मी पण भिजवायला गेलो पण पाणीचं म्हणजे प्रेशर कमी झालं तिकडून पाईप निघाली. मग पुन्हा मी पाईप लावले आणि मी पण बदला घेतला. तर खालची पण गॅलरी आम्ही धुवून घेतली. ही मागच्या बाजूची गॅलरी आहे ती पण धुवून घेतली आम्ही. ती पण खूप घाण झाली होती. जसं की आता आपल्या सगळ्यांना माहित आहे गॅसचे किती प्रॉब्लेम झालात. मग आम्ही दोघे गॅस आणायला चाललेलो. आमचे दोन कनेक्शन आहेत तर दोन्ही गॅस आम्ही घेतले आणि गेलो. तर तुम्ही बघू शकता एवढी गर्दी होती गॅसला. भरपूर गर्दी झाली होती गॅससाठी. आणि आता गॅसचे दर पण त्याने खूप महाग केले. हे एका साईडला उभारलेले लाईन मध्ये आणि मी इकडे दुसऱ्या बाजूला सिलेंडर घेऊन थांबलेलो. फायनली आम्हाला कसं तरी म्हणजे हे टोकन मिळालं. पहिला तिथून टोकन घ्यायचं होतं आणि ज्यांचे रजिस्टर झाले ज्यांनी नंबर लावले त्यांनाच फक्त गॅस भेटत होते. मग आम्हाला टोकन भेटला आणि आम्ही फायनल गॅस घेतला. 2 गॅस घेऊन आम्ही गेलो. त्यानंतर जे मेन गेट आहे आमचं त्याचं कडी बसत नव्हती. काही प्रॉब्लेम झालेला म्हणजे वरखाली झालं होतं. तर ह्यांनी तेच करत होते. काय प्रॉब्लेम झाला मग त्यांनी ते सेट केलं. मागच्या बाजूची गॅलरी मी धुतली होती
आणि मग ही पुढच्या बाजूची गॅलरी राहिली होती तर ती पण धुवून घेतली. तर सुट्टीला आलं की कामाला काही सुट्टीच नसते. आम्ही येताना काय करतो की जे कपडे नवीन घेतलेले असतात त्यांना डबल टिप मारायसाठी ते घरी घेऊन येतो, कारण बाहेर दिलं ना तर पैसे किती घेतात आपल्यालाही माहित आहे. मग घरी मशीन आहे तर आम्ही येताना कपडे घेऊन आलेलो आणायचे वगैरे, मग तेच हे काय करत होते डबल शिलाई मारत होते त्याला. त्यानंतर आईंच्या साड्या खूप विस्कटलेल्या, मग आम्ही त्या सगळ्या घडी घालून चांगलं सेट केलं. असा काहीसा हा आमचा दिवस गेला. पूर्ण साफसफाई केली घराची आणि थोडे कपडे वगैरे सेट केले. तर हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि काळजी घ्या सगळे. बाय.